सर्व्हिस करतो कोल्हापूर. काय मग काय कुठे लांब जवळ जाईल कोल्हापूरला काय आहे चांगल्या कंपनीत कामाला आहे. कुठल्या बज कंपनीत आचार्याच्या हाताखाली पीठ मळायला पुणेकडे 4 पैसे कमवणार तुमच्यासारखं बोंबलत फिरायचं नाही. नाही ती बी खरं आहे तुझं हा. बरोबर कोणी केला लगा फोन मन केले लगा वासरानं उलटी केली आणि कसं बोलतो कळत नाही. फोन सरळ म्हण केला का हा तुमचा फोन आला. हा केला होता आम्ही मग त्या हॉटेलवाला म्हणलं आमच्या गावची यात्रा आहे माझा पगार मागव. बरोबर हॉटेलवाला म्हणलं अजून माझं भजी केलं तर तुझा पगार कुठला मागू. मग काय केलं चोरून ठेवलेल्या खिशात पैसे होतं. हा बर हॉटेलवाला म्हणलं तुझ्या आई घाल खिशात तिकडे. बर खिशात चोरून ठेवलेलं पैसे गाडी खालच्यानं घरी आलो. बर 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 आल्या आल्या बायको जाळ काढला. दिवसा कसला जाळ म्हणताय. तू काय म्हणतो हा टोपल्यात भाकरी नव्हती मला भूक लागली. का गे भावाने हा हा ए रांझा कुठे गेलती. मी तुझी बायको आहे का सांगतोय कोणाला मला ऐकणार आहे कोण. आहे तुम्ही पण तुझी बायको घरात आहे तिला मी असा म्हणत होतो माशी झक मार की बायकोला असा शिवाय देतो. हे मला म्हणजे जास्त शिवाय द्यायचं नाही. बरोबर तुम्ही यायचं तुम्हाला माहिती होतं का. बरोबर फोन करायचं नाही का तुम्ही फोन केला तर जेवण बनवून ठेवलं असतं. बरोबर मी आता म्हशीला 4 गवतीच्या पेंडा आणायला चालली आणि परत आलो तुमचं जेवण बनवते. बरोबर आहे बायकोचं नापेक्षा तुम्ही असं करा म्हशीला 4 गवतीच्या पेंड्या कापून आणा तोपर्यंत मी तुमचं जेवण बनवते. खरं आहे बरोबर आहे मला बायकोचा सल्ला मला पटला. बर गावातले दिवळीतला घ्या आणि गावात म्हशीला 4 गवत्या पेंड्या कापून आणा. बर मी आपला दिवळीतला घेतला आणि मार्केट गेलो बर आणि म्हशीला गवताच्या 4 पेंड्या कापायच्या होत्या. हा अरे काय सांगाय तुला काय झालं कशात 2 पेंड्या कापल्या कापल्या हा आणि 3री पेंडी कापा गेल मध्येच काय तर खसपास नाही. काय झाले मध्येच काय तर खसपास नाही. खसपासलं मला वाटलं लांबडं बिंबडं आहे काय कोणाचा. हा हा मी लांबड्याला लय भेटते रे. आणि आम्ही हातात धरतोय नाही सगळीच भेटते ते. सगळीच भेटते आणि पुढं जाऊन बघतो तर ससा लगा मग बायको लागा जेवण बनवतो ते पाठदिशी ससा मारायचा आणि कालवून करायला द्यायचं घराला लागा चपल ससा मला गावतोय. मग रे ससाला असा धरणार बर तोपर्यंत माझ्या हातात ससा लागला पळायला. गेला निष्ठून पळून निष्ठून लागला पळायला. अरे मग तुझ्या हातात काय होतं का नाही मी डोकं चालवलं. काय केलं आता आपल्याला ससा गावत नाही म्हणलं. होय होय हा माझ्या हातात होता येळा. होय बरोबर आहे उलटा येळा धरला. कशाला हाणायला हा बर पात माग गेलं मोठके पुढे केले. हा हा जे सशाला जे इळा फेकून मारला बर बर ती इळ्याची मूठ सशाच्या गांडीत शिरली. उलटा इळा धरल्यामुळं हा ससा इळा घेऊन लागलं पळायला. तसंच तस बर जसा ससा पुढं पळत तसं मागणं गावात कापायची. आईला लागा लागा डबल काम झालं की रे जसा ससा पुढं पळत तसं मागणं गावात कापायची. बर पळून पळून ससा जमला तिला दचकायला नाही. हा हा ससा जाग्यावर खालास. बर गवताचा आयता बिल्ला घरी आणला. बर लगेच घरी आलो. बायकोला म्हणलं ससू मारलंय पै पाहुण्यानं सशाचं कालवण चांगलं बनव. बरोबर हिला हाय तसा दिवळीत इकडं मोठ करून ठेवला. दिवळे ठेवला हा त्याला बायकोनं बारीक बारीक तुकडा लगेच मी काय केलं बघुल्यावर तवा ठेवला. कशावर काय उलटाय लागलाय नाही तव्यावर बघुलं ठेवलं ससा शिजाय टाकला. तव्यावर बघून चुलीवर बघून ठेवलं चुलीवर बघून ठेवलं गे आणि ससा शिजाय टाकला. बर आम्ही चुलीजवळ बसवूया. हा. आला म्हणलं चाल चाल ससा कसला शिजतोया. बर. मग बघुल्याचं झाकण काढून बघा गेलो बर सशाची नजर त्या दिवळीतल्या येळ्यावर गेली. बर त्याला वाटलं का अजून आपल्या गांधी शिरते का म्हणजे ससाचे पळालं बेपत्ता. आम्ही रात्री जलमले वीर आम्हाला काय बी सांगायला. इळ्याची मूठ कुठं सशाच्या गांठी शिरेल का रे ते रात्री सपान पडल्या सांगतोय मी. आम्ही कुशाला ऐकायला लागलोय तुम्ही ऐकताय म्हणून मी चुकी केली. जाऊ दे मित्र म्हणजे विरोध होतो आपल्याला यात्रा भरवायची तमाशा चांगला आणायचा. तमाशा 1 नंबर आहे. कुठला जयसिंगला तालंका जा. तू त्या गावचा आहे म्हणून सांगतो तुला बघितलंच का तू जाऊन त्या पथऱ्यात बघता की जा जाऊन त्या पथऱ्यात काय बायका दाऱ्या करायला लागल्या. अरे दाड्या नव बायका मेकअप करते त्या हा बायका मेकावर बसले त्या. मेकोर बसले ना खोटीवर बसले त्या. अरे मेकअप करत बसल्या त्या मेकअप नाही ना त्या 2 दाड्या बाय दाड्या 2 आहे ते आहे का नाही त्या दाढी एक आहे का मग 2 आहे त्या 2 आहे
होय, होय. ते मिशा कातरत होत्या मी बघितलं. अरे लिपस्टिक लावत होत्या. मला वाटतं मिशाच कातरल्या. हे जाऊया त्याची 4 गाणी ऐक. काय सुद्धा बोललो का काढला कान लाव. हा काढला लावला की आत काय तो चुळू चुळू वाजतंय का भाग बाया मुतायला लागली त्या. बाया मुतायला लागले तर खाली मोटरी बसवली तुझी त्याला. अरे चाळ